नमस्कार, मी शीतल भुरके. शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे मावा मोदक. परंतु मी जे मावा मोदक बनवणार आहे ते मावा मोदक मी मावा टाकून अजिबात बनवणार नाही आहे. तर मी त्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहे. तर मिल्क पावडर टाकून मावा मोदक कसे बनवायचे त्याची आपण रेसिपी बघूया. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी दूध घेतलेला एक वाटी मिल्क पावडर, अर्धी वाटी पिठी साखर आणि तूप घेतलेला आहे. आता कढईमध्ये एक वाटी मी दूध टाकून घेणार आहे आणि यामध्ये लगेच आपल्याला तूप टाकायचं आहे. 1 चम्मच तूप घेतलेला आहे मी. आता गॅसचा पॉवर हाय करायचा आहे आपल्याला आणि हे 1 वाटी दूध आपल्याला अर्धी वाटी होईपर्यंत चम्मचनं असंच फिरवत राहायचं आहे. आपल्याला माव्याचे मोदक बनवायचे आहेत. हे बघा, अर्धी वाटी दूध झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. गॅस बंद करून थोडा वेळ पळीनं असंच फिरवायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायचं आहे. पूर्ण 1 वाटी मिल्क पावडर टाकलेलं आहे. प्रमाण लक्षात ठेवा, 1 वाटी दूध आणि 1 वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे. गॅस बंद केलेला आहे मी. आता याला पहिले मिक्स करून घ्यायचं आपल्याला, दूध आणि मिल्क पावडर दोन्ही. हे बघा, छान मिक्स झालेले आहेत. आता आपण गॅस चालू करूया. मी गॅस चालू केलेला आहे, परंतु गॅस आता एकदम हाय न ठेवता पूर्ण लो ठेवायचा आहे. एकदम लो ठेवायचा आहे आपल्याला. आणि हा जो मावा आहे हा जो मिल्क पावडर आणि दूध आहे याचा आपल्याला मावा बनेपर्यंत आपल्याला छान फिरवत राहायचं आहे चम्मचनं. हे बघा, मावा बनत आहे, परंतु हे ना थोडं चिटकत आहे कढईला. हे तुम्हाला दिसतसुद्धा असेल. आपल्याला हे न चिटकेपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि मावा झाला का नाही ते बघण्यासाठी असा छोटासा एक गोळा तयार करून बघायचा. जर तुमचा छान गोळा तयार होत असेल तर समजा तुमचा मावा झालेला आहे. इकडे मी ताटामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आहे. ते ताटातनी असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला हा जो मावा बनवून घेतलेला आहे आपण तो टाकायचा आहे. मावा म्हणजेच खवा असतो. हा थोडा थंड झालेला आहे, जास्त थंड नाही, कोमट झालेला आहे. आता याला ना मिक्स करून घ्यायचं, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला या माव्याला. हे बघा, मी सर्व एकजीव केलेलं आहे, मोकळं फडफड करून घेतलेलं आहे. आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता यामध्ये आपण पिठी साखर टाकूया आणि पिठी साखर टाकताना नेहमी मावा जो आपला आहे तो पूर्णपणे थंड असलेला पाहिजे. कोमट माव्यामध्ये पिठी साखर टाकू नका, नाहीतर आपली जी साखर आहे ती वितळते. त्याच्यामुळे मग आपला हा जो मावा आहे तो ओलसर होतो आणि त्याचे मोदक चांगले होत नाहीत. आपल्याला मोदक बनवण्यासाठी कडक मावा लागतो. आता मी हा मोदक बनवण्याचा साचा घेतलेला आहे. यामध्ये आता मी तूप लावून घेत आहे. ही 7 मोदकाची फळी आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही त्यामध्ये करू शकता. आणि जर तुम्हाला जास्त मोदक बनवायचे असेल तर तुम्ही अशी 7 याची किंवा 5 याची फळीसुद्धा घेऊ शकता, 5 मोदकाची. आता यामध्ये सर्व मावा भरून घ्यायचा आहे आपल्याला. हे जे माव्याचे मोदक आहेत ना, हे सेम पेढ्यासारखे लागतात, म्हणजे याची चव सेम पेढ्यासारखी आहे. जर तुम्हाला पेढेसुद्धा बनवायचे असेल तर तुम्ही याच रेसिपीचे पेढेसुद्धा बनवू शकता. फक्त मोदकाच्या ऐवजी तुम्ही पेढे बनवा. आणि पेढ्यामध्ये फक्त आता आपण मोदक बनवताना हा जो मावा आहे हा कडक करून घेतलेला आहे, खूप घट्टसर करून घेतलेला आहे. परंतु पेढे बनवताना थोडा ओलसर, थोडा मऊसूत ठेवायचा आहे आपल्याला. हे बघा, आपण मावा भरलेला आहे आणि याला घट्ट करून दाबून घेतलेला आहे. आणि हे बघा, आपले मोदक पण छान तयार झालेले आहेत. आणि हे जे मोदक आहेत हे एका साईडनं न येता दोन्ही साईडनं सुद्धा जातात. हे बघा, मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते. हे बघा, छान छोटे छोटे साईजचे झालेले आहेत. जर जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर या साईजचे मोदक कधीही चांगले. आणि जर तुम्हाला कमी बनवायचे असेल तर मोठे साईजचे सुद्धा तुम्ही बनवू शकता. मी आता असे सर्व मोदक तुम्हाला बनवून दाखवते. हे बघा, तर कसे वाटले तुम्हाला हे साधे आणि सोपे झटपट होणारे, झटपट 15 मिनिटात आपले पूर्ण मोदक बनवून तयार झाले. तर कशी वाटली रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये.